नमस्कार. गोष्टीचं नाव आहे कुठे शोधिसी. एक व्यापारी देशांतर करून गेला आणि खूप व्यापार करून भरपूर धन त्याने एकत्र केलं. आता हे धन आपल्या मायदेशी घेऊन यायचं तर ते इतकं सहज शक्य नव्हतं. नक्कीच ते धन कुणीतरी लुटलं असतं हे त्याला माहिती होतं. त्यामुळे त्याने ते धन एकत्र करून त्याच्यातून छान मौल्यवान असे हिरे विकत घेतले आणि जहाजातून तो प्रवास करून आपल्या मायदेशी येऊ लागला. त्या जहाजावरती त्याला एक मित्र मिळाला. दोघांची घनिष्ठ मैत्री झाली. खूप दिवस एकत्र घालवायचे होते ना, त्याच्यामुळे सर्व गप्पा टप्पा झाल्या. दोघांनी एकमेकांना जाणून घेतलं. व्यापाऱ्यांनी खरं खरं जे आहे ते सगळं सांगितलं, पण समोरच्या मित्राने मात्र नाही. खरं तर त्याच्या मनामध्ये वाईट भाव होते. दुसऱ्याच्या वस्तू आपल्या कशा होतील, चोरी कशी करता येईल हे सतत त्याच्या डोक्यामध्ये असायचं. आता हा व्यापारी एवढं मोठं व्यापार करून घबाड घेऊन आलेला असणार तर ते आपल्याला कसं मिळेल याचा सारखा विचार तो मित्र करीत राहायचा. हा व्यापारी जरा कुठे बाहेर गेला किंवा रात्री झोपला तर त्याच्या सगळ्या वस्तू उलथ्या पालत्या करून ते धन शोधायचा प्रयत्न करायचा. कितीतरी दिवस असेच निघून गेले पण त्याला काहीच मिळालं नाही. शेवटी मायदेश जवळ आला. आता उतरण्याची वेळ येणार होती. आपल्या व्यापारी मित्राला जवळ बसून त्याने विचारलं, मित्रा, यानंतर तर आपण भेटणार नाही, पण मला एक विचारायचंय, तू खरं खरं उत्तर देशील? हो, बोल की रे. हे बघ, तू एवढा मोठा व्यापार करून आला म्हणजे भरपूर घबाड भरपूर धन घेऊन आलेलं असणार, पण मला ते कुठंच इतक्या दिवसात सापडलं नाही. कसं काय बुवा आहे? कुठं ठेवलंस तू हे? तसा हसून तो व्यापारी म्हणाला, अरे मी कुठे ठेवणार? मी झोपताना बाहेर जाताना माझं ते धन तुझ्याच वस्तूंमध्ये लपवून ठेवत होतो आणि मग बिनधास निर्धासपणे जात होतो. काय मग श्रोत्यांनो, असंच आहे ना. कुठे शोधिसी रामेश्वरण, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत हृदयात उपाशी. आपल्या आत्म्याला न जाणता आपण हे सुख, आत्म्याचं सुख, आनंद बाह्य वस्तूंमध्ये सतत शोधत राहतो आणि कायम उपाशीच राहतो. त्या आनंदापासून वंचित राहतो. म्हणून खरे सुख शोधूया या आत्मसुखामध्ये. नमस्कार.